राज्यातल्या महायुती सरकारला सत्तेवर बसवण्यासाठी ज्या लाडक्या बहिणींनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा या तिन्ही भावांना भरभरून अशी मतं दिली, त्यांच्याच सरकारनं गेल्या 4 महिन्यांपासून लाडक्या बहिणींचे पैसे थकवलेले आहेत. बरं, फक्त पैसे थकवण्यापुरता हा मुद्दा मर्यादित नाहीये, कारण जवळपास 80 लाख महिला या योजनेतूनच अपात्र झाल्याची लेटेस्ट आकडेवारी समोर आलेली आहे. त्यामुळे अपात्र महिलांसाठी हा फार मोठा धक्का मानला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या संदर्भात आता सविस्तर माहिती दिली आहे. आता ज्यांनी या लाडक्या बहीण योजनेचा अपात्र असताना लाभ उठवला, त्यांचे पैसे देखील परत घेतले जाणार आहेत असं म्हटलं जात आहे. पण सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचे आता 3-13 का वाजलेत? 1,70,00,000 पात्र आणि 80 लाख अपात्र असा आकडा नेमका कसा समोर आला? नेमकं सरकार कोणाकडनं पैसे वसूल करणार आहे आणि थकलेले 4 महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहेत? A to Z माहिती जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू. सत्तेत असलेल्या महायुतीच्या सरकारनं विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं जून 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू केली होती. निवडणुकीत या योजनेचा सरकारला चांगलाच फायदा झाला. लोकसभेत प्रचंड मोठा फटका बसलेल्या महायुतीनं विधानसभेला महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मिळू नये अशा फक्त 48 जागांवरती थांबवलं. या लाडक्या बहिणींमुळेच आपण सत्तेत आल्याची कबुली सातत्याने फडणवीस, अजितदादा आणि शिंदे देत आलेले आहेत. सुरुवातीची आकडेवारी पाहिली तर या योजनेअंतर्गत 2.47 कोटी महिलांना सरसकट महिन्याला 1,500 रुपये देण्यात आलेले. पण सत्तेत आल्यानंतर महायुतीनं या योजनेमध्ये असलेल्या महिलांचा आकडा पात्रतेच्या निकषांवरती हळूहळू कमी करायला सुरुवात केली. आता तर या योजनेअंतर्गत तब्बल 80 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे. लाडकी बहीण योजनेतनं 80 लाख महिला बाद झाल्याची माहिती समोर येताच महायुती सरकारवरती चौफेर बाजूंनी टीका व्हायला सुरुवात झाली. पण यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेले आहेत. फडणवीस असं म्हणाले की राज्यातील कुठल्याही पात्र लाडक्या बहिणीला योजनेतनं वगळलेलं नाहीये. डेटाबेसनुसार आणि निकषात न बसणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. तसंच ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या निकषात बसत नाहीत आणि ज्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये त्या 80 लाख लाडक्या बहिणींना यामध्ये वगळण्यात आलंय असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आता प्रश्न येतो, ज्या 80 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत त्या कशाच्या आधारावर अपात्र झाल्या? तर राज्य सरकारनं सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक केली होती. तसं स्पष्टीकरणही देण्यात आलेलं. या दरम्यान एप्रिल 2026 पर्यंत अनेकदा ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आली. आता ही मुदत संपल्यानंतरच मोठ्या संख्येनं महिला अपात्र ठरल्याचं समोर आलंय. देवेंद्र फडणवीस याबद्दल म्हणाले की लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा या योजनेचे काही निकष होते. वयाचे निकष होते, एका घरात किती लाभार्थी असू शकतात याचे निकष होते, उत्पन्नाचे निकष होते, आयकर देणाऱ्याला योजनेचा लाभ घेता येणार नाही, शासकीय नोकरीत असाल तर योजनेत राहता येणार नाही, 4 व्हीलर असेल तर राहता येणार नाही, असे अनेक निकष होते. आम्ही महिलांना सुरुवातीला सेल्फ सर्टिफिकेशनवर योजनेचा लाभ देऊ आणि नंतर पडताळणी करू असं सांगितलं. कारण आधी पडताळणी केली तर त्यामध्ये वर्ष दीड वर्ष गेलं असतं. म्हणून महिलांनी अर्ज करताना दिलेली माहिती खरी मानून आम्ही योजना सुरू केली. पण या सगळ्या संदर्भात सरकारने जेव्हा डेटाबेस तपासला आणि वेगवेगळ्या डेटाची तुलना सुरू केली तेव्हा अर्ज करणाऱ्यांमध्ये तब्बल 14,000 पुरुष निघाले, 5 लाख सरकारी कर्मचारी निघाले, 10 लाख आयकर भरत असलेले निघाले, 4-5 लाख असे होते ज्यांच्या घरी गाडी आहे. यातल्या अनेक लोकांनी केवायसीच केली नाही. आपण वारंवार केवायसी करायला सांगूनही त्यांनी केवायसी केली नाही. त्यामुळे अशा प्रकारे जे अपात्र आहेत किंवा केवायसी केली नाही त्यांचा लाभ थांबवलेला आहे. बाकी सगळ्यांना लाभ दिला जातोय असं फडणवीसांनी म्हटलंय. तसंच अजूनही काही महिलांना वाटत असेल की त्या पात्र असूनही त्यांना योजनेचा लाभ मिळत नाहीये, त्यासाठी पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी आहे असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. पण अपात्र असलेला 80 लाख हा आकडा फक्त ई-केवायसीचा आहे का? तर 80 लाखांचा आकडा हा केवळ ई-केवायसीचा नसल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलंय. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की अर्ज बाद झालेले नाहीयेत. ई-केवायसीची प्रक्रिया गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झाली. पहिल्यांदा 3 महिन्याची वाढीव मुदत दिली. आतापर्यंत 8 ते 10 महिन्यांची मुदतवाढ दिली. राज्याच्या थेट बँकेच्या खात्यात रक्कम जाणाऱ्या सर्व योजनांसाठी ई-केवायसी आहे. डीबीटीच्या सगळ्या योजनांसाठी ई-केवायसी प्रक्रिया केली जाते. आता 80 लाखांचा आकडा हा केवळ ई-केवायसीचा नाहीये. यात ई-केवायसी न केलेल्या महिलांसहित 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या 11.5-12 लाख महिला आहेत.
तर 4.5 पावणे 5 लाख महिला ज्या 65 वयोमर्यादेच्या पुढच्या आहेत. तसंच सरकारी कर्मचारी महिला 14,500 असून त्यांच्याकडनंही वसुली सुरू आहे. तर काही नमो शेतकरी महिला योजना, संजय गांधी निराधार योजना याबरोबरच लाडकी बहीण अशा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिला आहेत. त्यांना दोन्हींपैकी एका योजनेचा लाभ मिळेल. तर जवळपास 3.25 लाख वाहने असलेले लाभार्थी आहेत, असं अदिती तटकरे यांनी सांगितलंय. त्याचवेळी ई-केवायसी करूनही लाभापासून वंचित राहणाऱ्यांची फेर तपासणी करत असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर 80 लाख महिलांना कशाच्या आधारावर अपात्र ठरवण्यात आलं हे आपण पाहिलं. पण आता राज्य सरकार अपात्र महिलांकडनं त्यांनी घेतलेले पैसे वसूल करणार आहे का? तर जवळपास 80 लाख महिलांनी साधारण केवायसीच्या प्रक्रियेला सुरुवात होईपर्यंत म्हणजे 1.25 वर्ष तरी या योजनेचा अपात्र असताना लाभ घेतला. सरकारच्या तिजोरीतनं हे पैसे गेले, त्यामुळे अशा महिलांकडनं सरकार आता पैसे वसूल करणार आहे अशा बातम्या सातत्याने येत होत्या. या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. ते असं म्हणालेत की सध्या आम्ही अशी भूमिका घेतलीये की पुरुषांकडनं आम्ही पैसे वसूल करू. मात्र पुरुष सोडून आजपर्यंत अपात्र ठरलेल्या ज्या महिलांनी लाभ घेतलाय त्यांना आम्ही वन टाइम माफी देऊन त्यांच्याकडनं आम्ही कोणतीही वसुली करणार नाहीये. अपात्र ठरूनही योजनेचा लाभ दिला तर कॅग आम्हाला आदेश देईल आणि पैसे दिलेल्या महिलांना पैसे परत करा हे सांगणं फार वाईट ठरेल, असंही फडणवीस म्हणाले. थोडक्यात महिलांच्या योजनेसाठी असलेले पैसे ज्या 14,000 पुरुषांनी लाटलेले आहेत त्यांच्याकडनं सरकार पैशांची वसुली करणार आहे. पण सध्या तरी अपात्र झालेल्या 80 लाख महिलांकडून सरकार कोणतेही पैसे वसूल करणार नाहीये हे स्पष्ट झालंय. आता सरकारने या सगळ्यावरती स्पष्टीकरण दिलं असलं तरी विरोधकांनी प्रकरणामुळे सरकारला धारेवर धरले. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात सरकारने चौकशी करावी अशी मागणी केली आहे. त्यांनी असं म्हटलंय की लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरुवातीला 2.38 कोटी महिलांना लाभ दिल्याचा दावा राज्य सरकारकडनं करण्यात आला होता. पुढे या योजनेअंतर्गत लाभार्थी संख्या 2.46 ते 2.48 कोटींपर्यंत गेल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर ई-केवायसी बंधनकारक केल्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभार्थी संख्या कमी होत गेली. जर शासनानुसार आजही 1.66 ते 1.68 कोटी लाभार्थी असतील तर पोर्टलवर त्यापेक्षा कमी आकडे का दिसतायत? सुरुवातीला जाहीर केलेले लाभार्थी नेमके कोण होते? पडताळणी दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणावर महिलांना अपात्र का ठरवण्यात आलं? या सगळ्या बाबींवर सरकारने स्पष्ट, सविस्तर आणि पारदर्शक भूमिका मांडणं आवश्यक आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. तर जयंत पाटलांनी या सगळ्यावर टीका करताना सरकारकडे पैसे नसून येत्या 6 ते 7 महिन्यात किंवा वर्षभरात आणखी 50 ते 60 लाख महिलांना कमी करून हा आकडा 50% आणायचा आहे अशी टीका केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा निवडणुका आल्या की नारी शक्तीचा उदो उदो करायचा, मेळावे घ्यायचे, जाहिरातींचे महापूर आणायचे आणि सत्ता हातात येताच लाखो महिलांना योजनांमधून बेदखल करायचं. महायुतीचा हाच तो इव्हेंटबाज आणि महिला विरोधी चेहरा मतांच्या लाचारीसाठी बहिणींच्या नावाचं राजकारण करायचं आणि गरज संपली की त्यांच्यावर कुऱ्हाड चालवायची हीच या लबाड सरकारची कार्यपद्धती आहे अशी टीका केली आहे. आता 80 लाख महिलांना अपात्र केल्यानंतर या संदर्भातलं राजकारण जोरदार पद्धतीने सुरू झालंय. पण यामध्ये महिलांना पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे ज्या महिला पात्र आहेत त्यांना 4 महिने झाले लाडकी बहीण योजनेचे पैसे का आले नाहीयेत? हप्ता नेमका कधी येणार आहे? तर या संदर्भातली जी माहिती समोर आली आहे त्यानुसार सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडनं पैसे वर्ग झालेले नाहीयेत. त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात हप्ता जमा झालेला नाहीये. आता सरकारी सूत्रांनी माध्यमांना जी काही माहिती दिली आहे त्यानुसार पुढच्या काही दिवसात म्हणजे जून महिन्यातच पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर 2 टप्प्यात 6,000 रुपये जमा होणार आहेत. आधी फेब्रुवारी मार्चचा आणि त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्याचा असे पैसे जमा होतील असं सांगण्यात येते. आता या सगळ्या संदर्भात नेमके पैसे कधी जमा होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण 80 लाख महिला आता अपात्र झाल्यानंतर आणखी महिलांना पुढच्या काळात अपात्र केलं जातं का? सरकारच्या लाडकी बहीण योजनेमध्ये नेमकं काय काय घडतं हे पाहणं महत्त्वपूर्ण असेल. या संपूर्ण प्रकरणाबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.